माझ्या देवाचं नाव गाजलंय जिल्ह्याच्या डोंगरावर. माझ्या देवाचं नाव गाजलंय जिल्ह्याच्या डोंगरावर. ओ राजा इथे गगनाला शिवनेरी किल्ल्यावर. राजा इथे गगनाला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजा माझ्या देव माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराज घडले खरे, पण ताकद होती फक्त आणि फक्त त्या रयतेची. महाराज आजही त्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमधून एक आवाज म्हणतोय, अरे उठ उठ तरुणा, जागे हो राजे. आणि या सह्याद्रीचा धागा हो राजे. कोण आणेल महाराज या महाराष्ट्रामध्ये पुन्हा स्वराज्य, कोण बनेल न्याय. म्हणूनच आज म्हणावंसं वाटते, अंधार पडत चाललाय, एक दिवा पाहिजे. आणि याच महाराष्ट्राच्या मातीला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे. महाराज आजही रामराज्यानंतर माझ्या राजाच्या राज्याचा नंबर येतो. असं काय केलं होतं माझ्या राजांनी ऐका. माझ्या राजाने लाडक्या बहिणींना 1500 रुपये महिना नव्हता दिला. ऐका, माझ्या राजाने लाडक्या बहिणींना 50% आरक्षण नव्हतं दिलं. पण ऐका, माझ्या राजाने 100% संरक्षण मात्र स्त्रियांना दिलं होतं. तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अहो तुम्ही आम्ही राजांचा गुण गावा यात काय नवल. महाराजांचा कट्टर शत्रू म्हणजे शाहिस्त खान. ज्यावेळी चैत्र शुद्ध पंचमीला महाराजांनी लाल महालावर हमला करावा ना, त्यावेळी शाहिस्त खान फक्त महाराज बोटाने उठला. शाहिस्त खानाची बोटे कापण्यात आली आणि त्यामध्ये शाहिस्त खानाची भाजी नव्हती सापडत. त्यावेळी शाहिस्त खानाची बहाण यावी आणि म्हणू लागली, अरे हुजूर सुनते हो क्या, ओ शिवा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया. त्यावेळेस महाराज शाहिस्त खानाने म्हणावं, ए पगली चुप कर, ए पगली चुप कर. ओ शिवा किसी की गर्दन मार सकता है, ओ शिवा किसी की उंगलियां काट सकता है, पर ओ शिवा किसी की माँ बहनों को हाथ नहीं लगा सकता. एवढं सामर्थ्य महाराज माझ्या राजांचं होतं. अहो महाराज, वैराटने सुद्धा त्यांचं वर्णन करावं, असा स्वाभिमानी आपला राजा होता. म्हणून आजही भगवा झेंडा पाहिल्यानंतर माझ्या राजांची आठवण येते. भगवा